भक्ती उपासना बांधण नांदेड स्टार न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। दृष्टी आमची विचार तुमचे पाहता नांदेड स्टार न्यूज। आज आमच्या स्टुडिओमध्ये आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष भगवान ढगे। चला त्यांच्याशी आपण भेटूया। जय भीम सर। सर जय भीम सर, आपला अल्प परिचय द्या। माझं नाव भगवान ढगे। मी ऐतिहासिक अशा देगावसा नांदेडमध्ये राहतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय सदस्य आणि जिल्हाध्यक्ष म्हणून मी गेली बरीच वर्षापासून कार्य करत आहे आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाचा मिळालेला आहे आणि नुकतीच माझी नांदेडच्या जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून देखील नियुक्ती केलेली आहे। सर, आपणाला नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे। आपल्या जीवनाचे सार्थक झाले आहे असे आपल्याला वाटते का? त्याबद्दल सांगा। निश्चितच, कारण मी ज्या छत्रपती शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणाऱ्यापैकी आहे आणि मी जी गेली 30-40 वर्षापासून समाजाचं कार्य करत आलो, त्यामुळे शासनाने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन जो गौरव केला, त्याचं माझ्या जीवनाचा खऱ्या अर्थानं सार्थक झालं असंच मी या ठिकाणी म्हणेन। सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीमध्ये आपण किती वर्षापासून काम करत आहे आणि समाजाचे कोणते कोणते प्रश्न आपण सोडवले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये काम करत असताना ज्या वेळेला समाजावरती अन्याय अत्याचार झाला, त्याचप्रमाणे जे समाजाचे प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडण्याचं काम मी अगदी मला जेव्हा समजते, मी बालवयापासून या चळवळीमध्ये काम करत आहे आणि माझ्या आयुष्यातील मी जी काही महत्त्वाची कामं केली त्यामध्ये नांदेड तालुक्यातील गंगावेडच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा दादासाहेब रासू गवई राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून तिथला पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला। त्याचप्रमाणे लोहा तालुक्यातील आष्टूर या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची मिरवणूक काढू देत नव्हते सवर्ण, तिथे देखील त्या पातळीवरती मी काम करून आज आष्टूरमध्ये भीमजयंतीची मिरवणूक निघते। त्याचप्रमाणे मुदखेड तालुक्यामध्ये देखील भीमजयंतीच्या मिरवणुकीस परमिशन काढण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे। खेर लांजी हत्याकांडपासून ते परभणी सूर्यवंशी प्रकरणपर्यंत आपण आंदोलन केली, त्याचे अनुभव आपले सांगा सर। मागे महाराष्ट्रामध्ये खैर लांजी प्रकरण जे घडलं, भोतमांगे प्रकरणावर अनवणित अत्याचार, त्याचप्रमाणे तिथे जे अतिशय अमानुष असं त्या ठिकाणी भोतमांगे परिवाराची हत्या करण्यात आली, त्या संबंधानं आम्ही नांदेडमध्ये जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये मी सक्रिय सहभागी होतो। त्याचप्रमाणे कालच्या जे सोमनाथ सूर्यवंशीचं जे परभणीचं प्रकरण होतं, त्या प्रकरणाविषयी देखील आम्ही नांदेडच्या जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन त्या जे पोलीस प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं आणि या सूर्यवंशी प्रकरणामध्ये त्यांना न्याय देण्यात यावा अशा पद्धतीचं देखील आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी केलेली होती आणि निश्चितच त्या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा न्याय मिळाला असं माझं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे। खेर लांजी हत्याकांडपासून ते परभणी सूर्यवंशी प्रकरणपर्यंत आपण आंदोलन केली, त्याचे अनुभव आपले सांगा सर। मागे महाराष्ट्रामध्ये खैर लांजी प्रकरण जे घडलं, भोतमांगे प्रकरणावर अनवणित अत्याचार, त्याचप्रमाणे तिथे जे अतिशय अमानुष असं त्या ठिकाणी भोतमांगे परिवाराची हत्या करण्यात आली, त्या संबंधानं आम्ही नांदेडमध्ये जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये मी सक्रिय सहभागी होतो। त्याचप्रमाणे कालच्या जे सोमनाथ सूर्यवंशीचं जे परभणीचं प्रकरण होतं, त्या प्रकरणाविषयी देखील आम्ही नांदेडच्या जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन त्या जे पोलीस प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं आणि या सूर्यवंशी प्रकरणामध्ये
त्यांना न्याय देण्यात यावा अशा पद्धतीचं देखील आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी केलेली होती आणि निश्चितच त्या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा न्याय मिळाला असं माझं या ठिकाणी. समाजापुढे अनेक आव्हाने उभे आहेत, तर त्यासाठी आंबेडकर चळवळ पुढे नेण्यासाठी आपण काय करत आहात? समाजापुढे अनंत अडचणी आहेत, आव्हानं आहेत. या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की आज समाजामध्ये एकरूपता नाही, एकी नाही. आपल्या सगळे जे आंबेडकरी चळवळ म्हणतात, परंतु या चळवळीशी निगडीत असलेले ज्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये एकी नसल्यामुळे आज आम्ही राजकारणामध्ये शून्यवत झालो आहोत. म्हणून सगळ्यांनीच माझं असं आवाहन आहे की सगळ्यांनीच बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष हा बळकट केला पाहिजे अशी माझी या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे. आणि या माध्यमातूनच आपण सगळ्या आव्हानांना तोंड देऊ शकू आणि आव्हानं पेलू शकतो, हे माझं या ठिकाणी वैयक्तिक माझं मत आहे. सर, आपण आलात आणि मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद.